आपण भुवन ग्रामपंचायतीचे उपसरपंच जयजी पवार साहेब आपल्याला विनंती करतोय, आपल्या शुभ हस्ते ही मॅन ऑफ द मॅच आपण टॉस बॉक्सवर द्यायचे। या ठिकाणी ऋषभ निंगावले ज्याने अतिशय घातक अशी बॉलिंग आपल्याला पाहायला मिळाली आणि खऱ्या अर्थानं या 6 बॉल मध्ये त्यांनी 4 गडी बाद केले, महत्वाचे विकेट आपल्याला पाहायला मिळाले आणि जयजी पवार साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी ट्रॉफी दिली जाणार आहे। आपण पाहतोय ऋषभ निंगावले जावटे गावाचा उगवता तारा सितारा जरूर आपल्याला पाहायला मिळतोय। वय वर्ष कमी असताना या मोठमोठ्या बॅट्समन समोर काय त्यांनी घातक अशी बॉलिंग केली, जबरदस्त बॉलिंग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली। कॅमेरामॅनला देखील विनंती असेल टॉस बॉक्सवर आपण यायचंय। ऋषभ काय सांगाल आपण, कारण ज्या पद्धतीने तुम्ही बॉलिंग केले समोर मोठमोठ्या असोसिएशन मध्ये फलंदाज होते आणि तुम्ही जो अटॅक केला त्याबद्दल काय सांगाल आपण? एक नौका बॉलर आहे, अजून तेवढा बोलत नाहीये आणि जरूर पण बॉलिंगच्या माध्यमातून मित्रांनो आपण पाहिलं चांगला बोलला तो। 4 गडी त्यांनी बाद केलेले आहेत या ओव्हर मध्ये। तर जाऊया आपण नेक्स्ट समालोचन करण्यासाठी आमच्या समवेत असलेल्या हर्षलजी मुंडे यांच्याकडे। थँक्यू सो मच योगीजी जाधव सरांचा आवाज या पलीकडे आपण ऐकतोय। दमदार स्पर्धा आपण अनुभवतोय। माणगाव ग्रामीण प्रीमियर लीगचा थरार 2024 चा भूतपूर्व पर्व नाईट टुर्नामेंटचा हा क्रिकेटचा सोहळा आणि आजची ही पहिली आणि शेवटची रात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते। बॉलिंग मार्क वरती गोलंदाज आहेत रोहित, पहिला बॉल टाकला, सिंगल आली आहे। पुढचा बॉल लो फुल टॉस, बॉल हवे त्याच वेळेला मिसफिल्ड, सिंगल कंप्लीट होताना बघायला मिळतीये। एक चांगल्या पद्धतीची व्यूहरचना आखली आहे टीम। आपण जर पाहिलं तर महत्वपूर्ण संघ श्री बापूजी देव क्रिकेट संघ घोटवळ चांगल्या पद्धतीची बांधणी, पहिला सामना त्याने जिंकला। त्या पलीकडे त्यांच्या विपक्षामध्ये खेळणारी टीम आपल्याला पाहायला मिळते स्वागत फायटर, त्यांचाही खेळ चांगलाच पाहायला मिळाला। ओहो, यावेळीचा बॉल टप्पा पडतो ना पडतो, बॅटच्या अगदी खालून निघाला, सरळ यष्टीरक्षकाचा वेध घेणारा डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते। अशा पद्धतीची अशा रीतीची गोलंदाजी करण्याची ताकद रोहित पोटले या नावामध्ये निश्चितपणे आहे। या खेळाडूंना प्रभावित केलं मागील काही हंगामापासून आपण पाहतो, यंदाच्या हंगामामध्ये सुद्धा गोलंदाजी करत असताना त्याच्याकडे असणारा वेग आणि त्याच्याकडे असणारे ते टप्पे खूप सारे महत्वाचे राहिलेत। यावेळीचा बॉल हा ट्रॅकर होता, त्याच्यावरती आक्रमण, डीप कव्हरला बॉल उडवला, क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे आणि त्यांच्याही आवाक्याच्या बाहेर, बॉल सीमारेखेच्या पलीकडे, महत्वपूर्ण चौकार। धावा येताना बघायला मिळतात, चौकार येताना पाहायला मिळतं। रोहित पोटले याच्यावरती आक्रमण झालेलं आपण पाहिलं आणि आता धावाही येतात। 2 चेंडू आपण पाहिले, पहिले 2 सिंगल देणार राहिले, त्या पलीकडचा एक डॉट बॉल आला आणि आता येणारा चौथ्या बॉलवरती चौकार। टीमची धावसंख्या धावफलकावरती 4 चेंडूचा खेळ झाल्यानंतर 6 धावा स्कोर कार्ड वरती येताना पाहायला मिळाल्यात। अजूनही या षटकाचा विचार केला तर 2 चेंडूचा खेळ बाकी या श्रीचे मास्टर। यावेळीचा फटका चांगला अलॉंग विथ कार्पेट बॉल चालला डीपेस्टा कव्हरला, एक सिंगल मिळते, दुसऱ्या धावेसाठी पलटलेत आणि त्याच दरम्यान बघता बघता 2 धावा इथे मात्र कंप्लीट होताना बघायला मिळतील। या दुहेरी अंकाच्या सहाय्याने संघाची धावसंख्या आपण पाहतोय, टीमचं धावफलक मात्र 8 या आकड्यावरती पोहोचताना पाहायला मिळतं। 8 धावा धावफलकावरती लागल्यात। बॅटिंग करताना टीम आपल्याला पाहायला मिळते संघ स्वागत फायटर, स्वॅग से करेंगे सबका स्वागत, स्वागत फायटर टीम मैदानाच्या आतमध्ये। हाफ ट्रॅकर डीप कव्हरला चबराक लगावली आहे, सीएचए बीयूके चाब पण जर पाहिलं तर संघाचा धावफलक वधारताना पाहायला मिळालं। संघाची धावसंख्या धावफलकावरती तब्बलच्या 12 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात। आतापर्यंत विचार केला तर या संपूर्ण सामन्यामध्ये धावा झाल्यात 12। पहिला पूर्वार्धाचा खेळ चालू, पहिलं सत्र
या मॅचच्या माध्यमातून आपल्याला अनुभवायला पाहायला मिळतं. आणि या पहिल्या सत्रामध्ये खूप सारा धावा या मॅचच्या माध्यमातून बघायला मिळतात. धावा येतात, धावांचा वेग वाढला जातो, संघाचं धावफलक सातत्यानं पुढे नेण्याचं काम मैदानावरती चालू झालं. पण त्याही पलीकडे धावा थांबवायच्या, धावा रोखायच्या टीम श्री बापूजी देव क्रिकेट संघ घोटवल संघाला, घोटवल गावचे समर्थक बरेचसे आलेत आणि त्यांच्याही आशा अपेक्षा संघ जिंकला पाहिजे त्या विश्वासानं त्या टीमकडे बघितलं जात आहे. आणि दुसरं विजय खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही पहिली मॅच जिंकली, जरूर टीमचं कॉन्फिडन्स लेवल वाढली आहे, मनोबल वाढलंय. पण त्याच वेळेला दुसरा सामना जिंकल्यानंतर थेट आपण जर पाहिलं तर या संपूर्ण स्पर्धेमध्ये विजयाच्या अगदी उंच उंच शिखरांवरती तुम्ही पोहोचणार आहात. आणि या स्पर्धेमधून बाहेर जाण्याचे चान्सेसही खूप सारे कमी होतील. त्यासाठीचे प्रयत्न मैदानावरती. नवीन बॉलर आलेत, नाव आहे वैभव. वैभवचा हा बॉल, हाफ ट्रॅकर, आडवा बाटणं, रेडार मध्ये येणारा चेंडू फेकून दिला वाईडिश मिड विकेटच्या वरून. षटकार. या आधी पहिल्या षटकामध्ये झाला होता 12, त्यानंतर आलेला पहिल्याच बॉलवरती षटकार संघाचं धावफलक 18 या आकड्यावरती पोहोचून ठेवलंय. अशा थाटणीची बॅटिंग करण्याची ताकद आणि तोच दमखम, दर्शन आणि त्याच वेळेला अक्षय मैदानावरती बाळगताना पाहायला मिळालेत. येस, रनवे मध्ये प्रॉब्लेम, मृत चेंडू पुन्हा टाकावा लागेला बॉल. डेड बॉलची सांगता पंचांच्या माध्यमातून झाली आहे. प्रेशर, दबाव, सगळं दडपण मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग करत असताना वैभववरती सुद्धा क्रिएट झाला, कारण की पहिल्याच बॉलवरती षटकार आला. पुढचा बॉल, ओहो, याही वेळेचा हाफ ट्रॅकर चेंडू अगदी अर्ध्या विकेट वरती बॉल आदळण्यात आला. बघा, सेलिब्रेशन चालू झालं होतं, म्हणजे 50% सेलिब्रेशन चालू होईलच ना. त्याच वेळेला क्षेत्ररक्षकाच्या हातातून झेल सुटला. ज्या वेळेला आपण म्हणतो ना सकाळी आंघोळीला जावं, आंघोळीला गेल्यानंतर हातातून अलगद साबण सटकावा ना, त्याच पद्धतीचा पराक्रम मैदानाच्या आतमध्ये. क्षेत्ररक्षकाने अलगद मात्र चेंडू इथे सोडला. वन बाउंडची वॉर्निंग देण्यात येते. इथून अशा पद्धतीचा बॉल तुम्ही हातळू शकत नाही. हातळला तर मात्र दंडित करण्यात येईल. हीच भूमिका मैदानाच्या आतमध्ये पंचांनी आमच्या घेतली आहे. वैभवला दंडित करण्यात आलं. पुढचा बॉल असेल, ओहो, या वेळीचा बॉल चांगला होता. गोल्डन स्पॉट वरती टप्पा पडतो ना पडतो, चेंडू एसटी रक्षकाचा वेध घेणार राहिला. डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळते. बॅट बॉलचा संबंध कोणताही राहिला नाहीये. वैभवचा कमबॅक झाला असंच आपण म्हणूया. चेंडू झाले 3 धाबा बनला तर तब्बल 19. यावेळीचा बॉल बॅकफुटला येऊन कट केला, डीप कव्हरला बॉल जाईल. 1 2 3 4 बाउन्स, सीमा पार. याही वेळेला धावा मिळतील 4. चौकार. संघाचं धावफलक मात्र पुढे सरकताना बघायला मिळालं. टीमची धावसंख्या धावफलकावरती 23 धावा आतापर्यंतच्या स्कोर कार्ड वरती येताना बघायला मिळतात. 23 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या. चांगल्या पद्धतीची धावगती आता येताना पाहायला मिळते. वैभव वरती आक्रमण, याही वेळेचा फटका, चांगल्या पद्धतीचा स्ट्रोक पाहायला मिळाला. शॉट बॅकवट मिड ऑफच्या दिशेला चेंडू प्रस्थान होताना पाहायला मिळेल. एक सिंगल स्कोर कार्ड वरती प्लस होताना बघायला मिळते. आणि त्याच एकेरी धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या मात्र पुढे सरकत असताना तब्बल आपण पाहतोय. संघाचं धावफलक 24 या आकड्यावरती. 24 ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 0 विकेट. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. लास्ट बॉल, 1 टू गो. शेवटचा बॉल बाकी राहिला. संघाची धावसंख्या 24. ओहो, याही वेळेला फुलटॉस, त्याच्यावरती आक्रमण आणि फटका फसला. पहिल्या विकेटचं पतंग. धक्का क्रमांक पहिला. महत्वपूर्ण खेळाडू बॅट्समन अक्षय मैदानाच्या बाहेर. लहान मुळेही आपण पाहतोय या संपूर्ण स्पर्धेचा खूप सारा आनंद घेताना पाहायला मिळतात. पूर्णपणे रात्र झाली आहे तरीही क्रिकेटचा वेळ आणि क्रिकेट आपण पाहिलं तर आता या मैदानावरती सगळ्या प्रेक्षक वर्गांनाही घेऊन आलाय. फक्त क्रिकेट, क्रिकेट आणि क्रिकेट.
या क्रिकेटच्या खेळानं प्रभावित केलं, या क्रिकेटच्या खेळानं वेड लावून सोडलंय आणि आज तोच क्रिकेटचा खेळ माणगाव ग्रामीण प्रीमियर लीगच्या माध्यमातून अनुभवायला पाहायला मिळतं. पहिली वहिली प्रीमियर लीग तीही नाईटची दमदार आयोजन, आकर्षक आणि त्याच वेळेला अद्भुत क्रिकेटचा सोहळा या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतं. 2 षटकांचा खेळ संपला. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये बॅटिंग करत असताना टीम आपल्याला पाहायला मिळाली स्वागत फायटर संघाची धाव संख्या लागली धावफलकावरती 24 म्हणजेच 12.00 सरासरीनं धावा बनल्या. तर 24 षटका अखेर अशी सरासरी चालू राहिली ना तर याही संपूर्ण मॅच मध्ये 60 धावा बघायला मिळतील आणि त्या 60 धावा एक चांगली टोटल म्हणून आपण पाहणार आहोत. त्यावेळीचा बॉल गुडलेन स्पॉट होती, टप्पा पडलाय, कमी गतीचा बॉल होता, बॅकफुटला जाऊन कट करायचा होता, शॉर्ट मिड ऑफला बॉल चालला, क्षेत्ररक्षक वेगाने त्यांना पाहायला मिळाले, एक सिंगल मिळेल, एकेरी धावेवरती समाधान मानावं लागतं या दोन्ही फलंदाजांना. मैदानाच्या चौबाजूला शांतता आहे, पलीकडे मैदानाच्या उजव्या बाजूला आपण जर पाहिलं तर मुंबई गोवा हायवे, त्याच्या पलीकडे आपण पाहतो कोकण रेल्वे, एक सुंदर मैदान आणि त्याही पलीकडे एक सुंदर स्पर्धा. ऑन साइडला चांगला फटका लॉंग ऑनला खेळला, क्षेत्ररक्षक आहेत, मैदानाचा थोडासा अंदाज, बॉलचा अंदाज थोडासा जज केलाय आणि चांगल्या पद्धतीची फील्ड बॉलची फेक, धाव मिळेल. या वेळेला एक एकेरी धावेवरती समाधान मानावं लागतं या दोन्ही फलंदाजांना. या सिंगलच्या साह्यानं संघाची धावसंख्या 26 धावा. पुढचा बॉल, या वेळीचा चेंडू, फटका चांगला लॉंग ऑफला, क्षेत्ररक्षक रोहित, हो वैभव होते तिथे एक चांगल्या पद्धतीची कॅच रंगातील. इथून पुढे ही मॅच फटका उडवला मिनी हेलिकॉप्टर आणि त्याच वेळेला कॅच ड्रॉप. एक धाव मिळाली, दुसऱ्या धावेसाठी पलटले, 2 धावा कंप्लीट होताना पाहायला मिळाल्या. महत्वाचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. मितेश बाई, यस कृष्णा सातपुते या नावानं प्रसिद्धी आहे खेळाडूची घोटवल गावामध्ये आहे. एक चांगला खेळ, त्याच पद्धतीची पर्सनॅलिटी आणि हेलिकॉप्टर पहिला चालल्याला उडवलाय, बचावले गेलेत. ओहो, या वेळेला बॅट फिरवली, बॅटचा फेस आधीच ओपन केला, क्लोज करावा लागेल. त्या दरम्यानचा मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल बघायला मिळाला. चांगल्या रीतीची गोलंदाजी, अचूक टप्पावरती भेदक माराचा बॉल, बॉलिंग करताना बॉलर अंकेश पाहायला मिळतात. षटकातील पुढचा बॉल, ओहो हेलिकॉप्टर उडवलाय, लँड झाला वाईडिश मिड विकेटला, पकडले गेले घोटवलकरांचा कृष्णा. मैदानाच्या बाहेर मितेश बाई. करणाऱ्या टीमची स्थिती बघा, तू चल मे आया, एका मागोमाग एक पत्त्याचा बंगला जसा उभा राहावा आणि तो लडखडत लडखडत खाली पडावा ना, तीच भूमिका मैदानावरती आता बॅटिंग करणारी टीम आपल्याला पाहायला मिळते. नाव आहे स्वागत फायटर. टीमची धावसंख्या 28 धावा, 28 ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 28 धावा लागला धावफलकावरती. धावांचा वेग थांबला, 3 ओव्हर झाला, धावा थांबवल्या आणि थांबवण्याचा कारनामा मैदानाच्या आतमध्ये टीम श्री बापूजी देव क्रिकेट संघ घोटवल गावानं केला. घोटवल गावाचा पाठिंबा, त्याच वेळेला त्यांचे पाठीराखी, त्यांचे समर्थक, त्यांनी दिलेला टाळ्यांचा प्रतिसाद आणि त्याच वेळेला प्रत्येक बॉल वरती प्रत्येक खेळाडूचं कॉन्फिडन्स वाढवल्या. कॉन्फिडन्स लेवल इम्पॉर्टंट आहे, ती हाय होणं गरजेचं आहे. भाटर मैदानावरती आपण जर पाहिलं ना तर एका बाजूला नितेश काळोखे पाहायला मिळतील, त्यांच्या साथीला
तेजस काळोखे हे दोन अगदी सख्खे बंधू मैदानाच्या आतमध्ये खेळ करतील टीम स्वागत फायटरसाठी. बॉलिंग मार्क वरती महत्वाचे गोलंदाज वैभव सांघिक यावेळीचं चौथं. वैयक्तिक दुसरं वैभवचा हा बॉल लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक कॅच ड्रॉप बॉल लॉंग ऑफ सीमा पार चौकार. येताना पाहायला मिळाला, 4 धावा येताना बघायला मिळाला. चौकाराच्या साह्यानं संघाचं धावफलक आता पुढे सरसावताना पाहायला मिळत. टीमची धावसंख्या 32 धावा स्कोर कार्ड वरती मात्र लागल्या जातील. संघाची धावसंख्या पुढचा बॉल 32 वरती लागली आहे. ओ हो काय बॉल होता, परफेक्ट यॉर्कर, भन्नाट वेगाचा चेंडू. अगदी टप्पा पडल्यानंतर या चेंडूचं उत्तरच नव्हतं. बाटची लिडिंग एज घेतली, बॉल टर्न झाला, बॉल शॉर्ट फाइनलिंगला निघाला. लॉंग लेगचे क्षेत्ररक्षक वेगाने धावत येताना पाहायला मिळाले. चांगली फिल्डिंग केली आहे. एका धावेवरती दोन्ही फलंदाजांना समाधान मानावं लागेल. संघाची धावसंख्या 33 वरती पुढे सरकताना बघायला मिळते. 33 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या. षटकातील पुढचा बॉल. ओहो यावेळेला आता प्लॅनिंग बदलली आहे बघा. या आधी खोलात टाकलेला बॉल, आताचा बॉल शरीरापासून दूर, अवे फ्रॉम द बॉडी. अशा पद्धतीची गोलंदाजी केली ना तर ती तिखट मारायची असेल. एक येणारा प्रत्येक बॉल थोडा राईज होता, बॅट्समनला सरप्राईज राहिला. प्रत्येक चेंडू चांगला कमबॅक. पुढचा बॉल यावेळीचा चुकीचा बॉल, लो व फुल टॉस. समालोचन कक्षाला अगदी मानवंदना देणारा बॉल आउट. वैभव वरती आक्रमण चढवलं, वैभव वरती हल्ले चढवलेत आणि वैभवच्या आधी आपण जर पाहिलं तर त्याच्या समोर मात्र प्रत्येक बॉल वरती हल्ला चढवण्याचा प्रयत्न झाला. पहिल्या बॉल वरती चौकार आली, सिंगल आली, त्यानंतरचा डॉट बॉल, आता आलेला षटकार. पुढचा 5वा बॉल. ओहो याही वेळेचं आक्रमण, अडबा बाटे खेळले, क्षेत्ररक्षक थोडे फंबल होताना पाहायला मिळाले. स्वतःला सावर देईल, टीमचं बॅकअप मिळेल. तदूवर मात्र वाईडिश मिड विकेट मधून क्षेत्ररक्षक वेगाने येताना पाहायला मिळाले. तदूवर मात्र 2 धावा कंप्लीट होताना बघायला मिळतील आणि या दुहेरी अंकाच्या साह्यानं संघाची धावसंख्या तब्बल 41 धावा 41 धावा स्कोर कार्ड वरती येताना बघायला मिळतील. अजूनही या संपूर्ण मॅचचा विचार केला तर अजूनही एक शेवटचा चेंडू हा मात्र बाकी राहिला या संपूर्ण चौथ्या षटकातील शेवटचा बॉल. यावेळीचा बॉल 100 शॉट पाहायला मिळतंय. एका हाताचा वापर केला, बॉल लॉंग लेगला चालला, शॉर्ट फॅनलेगचे क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे, पण बॉल त्यांच्याही आवाक्याच्या बाहेर. प्रयत्न राहिले तेही असफल. याही वेळेला चौकार. धाबा तेही खर्च करताना बघायला मिळाले आणि एकही विकेट मिळाली नाहीये. शेवटच्या षटकासाठी नवीन गोलंदाज आलेत. बॉलर आहे आर्यन देवकर. आर्यन देवकर आपल्याला पाहायला मिळतील बॉलिंग मार्क वरती. राईट मोर द विकेट. या वेळीचा पहिला बॉल. ओहो पहिलाच बॉल फ्लॅट फटका खेळला, लॉंग ऑफला सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये, फलंदाज बाद.
पुढचा बॉल बॅकफुटला जाऊन कट केला, चांगल्या पद्धतीचा फटका अलॉंग विथ द कार्पेट बॉल लॉंग ऑफला प्रस्थान होताना बघायला मिळतं. एक सिंगल स्कोर कार्ड वरती आता प्लस होताना पाहायला मिळते. बघा धावा येणं गरजेचं आहे, मग धावा कशा येऊ, सिंगल डबल वाईड नो, त्याच वेळेला चौकार षटकार, धावा येणं गरजेचं आहे तर आणि तरच एक चांगल्या पद्धतीची टोटल या मैदानावरती बघायला मिळू शकते. 2 चेंडू एक सिंगल एक विकेट खर्च केली बॉलर आर्यन. ओहो याही वेळेला बॅट फिरवली, बॅट बॉलचा संपर्क राहिला नाहीये. आर्यननं केलेला कमबॅक खूप सारा इम्पॉर्टंट राहील कारण की आर्यनला माहिती आहे स्लॉग ओव्हर मराठी भाषेमध्ये सातत्याने या षटकाचा उल्लेख आपण हाणामारीचे षटक म्हणून करतो आणि त्या शेवटच्या षटकामध्ये जेवढ्या धावा बनल्या जातात ना त्यात शेवटपर्यंत मोजल्या जातात. पुढचा चेंडू फटका चांगला खेळायचा होता, हाफ ट्रॅकर बॉल पण वेग एवढा होता ना की बॅटचा फेस ओपन करताच आला नाही, क्लोज करावा लागला. त्या दरम्यानचा अजून एक डॉट बॉल, बॅक टू बॅकचे 2 डॉट बॉल. बघा या स्कोर कार्डनं काय दाखवलंय तर प्रत्येक ओव्हरच्या दुसऱ्या बॉलला कंपल्सरी सिंगल आली आहे. 5व्या षटकाच्या सुद्धा दुसऱ्या बॉलला सिंगल पाहिली, त्यानंतरचे 2 डॉट बॉल. 5वा चेंडू यावेळीचा फटका चांगला, बॉल हवेत खेळला, क्षेत्र त्यांनी चेंडू उपलब्ध करून दिला, त्यांचे हृदयाच्या अंतकरणापासून आभार आहेत. सर या धावा किती आहेत? 4 धावा आहेत. थँक्यू सो मच. चौकार आपल्याला बघायला मिळते, 4 धावा स्कोर कार्ड वरती प्लस होताना पाहायला मिळतील. चौकाराच्या साह्यानं संघाचं धाव फलक बॅटिंग करताना टीम स्वागत फायटर अर्धशतक टीमचं 50वा धाव फलकावरती लागल्या जातात. आज विराट कोहलीचं सुद्धा शतक आपण पाहिलं. ओहो यावेळेला फटका चांगला, आता फटक्यामध्ये वजन, मग धावा मिळतील अर्धा डझन. षटकार पूर्वार्धाचा खेळ संपला, पहिलं सत्र थांबलंय आणि पहिल्या सत्रामध्ये धावा बघायला मिळाल्यात अब तक 56 धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहिला. 57 धावांचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये करायचा. येणारे चेंडू 30 धावा बनवायच्या. 57 या 57 धावांचा कशा पद्धतीनं कशा रीतीनं पाठलाग केला जाईल आपल्याला जरूर पाहायचं. त्या पलीकडे पुढच्या मॅचच्या टॉस साठी मी विनंती करेन. पुढच्या मॅचचा टॉस आपण कंप्लीट करणार आहोत आणि त्याही पलीकडे ऐकूया समालोचन कक्षामध्ये एक या संपूर्ण दक्षिण रायगडामधील एक गोड आवाज आणि अगदी ते चांगल्या पद्धतीचे शाहीरही आहेत, चांगल्या पद्धतीचे क्रिकेट समालोचनही ज्यांच्या माध्यमातून सातत्यानं आपल्याला ऐकायला मिळतं ते म्हणजे आमचे गुरुवर्य योगीजी जाधव सरांचा आवाज या पुढच्या सेकंड इनिंग मध्ये आपण ऐकूया. तुम्ही कुठे जाऊ नका, पात्र बघत राहा, या दमदार स्पर्धेचा आनंद घेत राहा. थँक्यू. जी मुंडे यांचा आवाज आपण ऐकत होतात. तर यानंतर होणारा सामना आमचे असोसिएशनचे सचिव सुजलजी वडे आपल्याला विनंती करतो, यानंतर होणारा सामना या ठिकाणी आम्हाला सांगायचं आपण. यानंतर होणारा सामना सनी नील 11 वडाची वाडी विरुद्ध प्रीता 11 जावटे. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल आपण टॉस बॉक्सवर यायचं आहे टॉस करण्यासाठी. सनी नील 11 वडाची वाडी आणि प्रीता 11 जावटे दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉस साठी यायचं आहे. आपण पाहतोय दोन संघांमध्ये जबरदस्त या ठिकाणी महामुकाबला सुरू आहे मैदानावर. एका बाजूला आपण पाहिलं ना श्री बापूजी क्रिकेट संघ घोटवळ संघ, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय स्वागत फायटर संघ. समोर बॉल द्या, आयोजकांना विनंती असेल बॉल देखील समोर द्या. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये प्रस्थान करताना आपल्याला पाहायला मिळते. श्री बापूजी क्रिकेट संघ घोटवळ संघाकडून मार्गस्थ होताना
मार्गक्रमण करताना रोहित पोटले मला एक पाहायला मिळतोय, उजव्या हाताचा आक्रमक फलंदाज. आणि त्याच्या समेत आपण पाहतोय कुणाल बाईत. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये जरूर या ठिकाणी बॅटिंग मार्कवर. एका मोठ्या धावेचा पाठलाग करायचा आहे जरूर, कारण 30 बॉल मध्ये 57 धावा चेसिंग करायचा आहेत. नाईट क्रिकेटची स्पर्धा आहे. नाईट क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये आपण पाहतो जरूर हवा मात्र थोडीशी शांत असते. आणि जी दिवसाचा आपण पाहतो ना क्रिकेट, त्याच्यामध्ये जी सनलाईट पाहतो, वरचा सूर्यदेव आपल्या डोक्यावर असतो. नाईट क्रिकेट मध्ये आपण पाहतो जरूर इथं मात्र नाईट स्पर्धेमध्ये सर्वत्र आपल्याला लाईट पाहायला मिळतात. आणि एक आगळा वेगळा क्रिकेट रात्रीचा आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेस बॉलिंग मार्कवर आपण पाहतोय पहिला बॉलर या ठिकाणी सन्माननीय आदरणीय एक उत्कृष्ट क्रिकेटर आणि ज्यांना आपण माणगाव तालुक्यामध्ये या असोसिएशन मध्ये शिक्षक संघामधून पाहिलं असे सुनीलजी बैकर सर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत करत आहोत. मी बैकर सरांना विनंती करतोय, सर आपण स्टेजवर यायचं आहे. सुनीलजी बैकर सर आपण स्टेजवर या प्लीज. कारण ज्यांना खरंच या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये मी समालोचन करत होतो, शिक्षक संघामधून हा संघ खेळला होता याच आपल्या असोसिएशन मध्ये, ते सुनीलजी बैकर सर आपण स्टेजवर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. पहिला बॉल, पहिलाच बॉल या ठिकाणी आपण पाहतोय. बॉलिंग मार्कवर आहे दर्शन शिंदे, मॅन फ्रॉम पहूर, मूळगाव पहूर असलेला हा बॉलर. पहिल्या बॉलवर हलक्या हाताने इथं डिफेन्स केलाय. सिंगल एक धाव खेळली आहे. कुणाल बाईत, बापूजी क्रिकेट संघ घोटवळ संघाचा हा देखील आक्रमक आणि विस्फोटक शैलीचा फलंदाज जरूर आहे. तर यावेळेस आपण पाहतोय उजव्या हाताचा राईट हँड बॅट्समन रोहित पोटले आपल्याला पाहायला मिळतोय. मोठ्या धावेचा पाठलाग करताना जरूर इथं दर्शन शिंदे हा देखील आपण पाहतोय वय वर्ष कमी असलेला बॉलर आपल्याला पाहायला मिळतो बॉलिंग मार्कवर. या दरम्यान आपण पाहतोय हाफ ट्रॅकरचा बॉल, त्याला दिशा दाखवले, बॉल सरळ चाललाय स्क्वेअर लेग बॉर्डर लाईनच्या बाहेर, लॉंग अँड स्ट्रॉंग आला. करण्यासाठी सुनीलजी बैकर सर यांना विनंती करतोय, आपण टॉस बॉक्सवर यायचंय सर. आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जाणार आहे. त्या अगोदर आपण सरांचा स्वागत करूया स्टेजवर. एक शिक्षक आहेत आणि त्याचबरोबर क्रिकेटवर नित्यांत प्रेम आहे, क्रिकेटची आवड असणारे सुनीलजी बैकर सर या स्पर्धेला आवर्जून त्यांनी भेट दिले, त्याबद्दल माणगाव ग्रामीण क्रिकेट असोसिएशन यांच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत. बॉल द्या समोर, बॉल द्या प्लीज. चांगला शॉट या ठिकाणी आपण पाहिला आता या मॅच मध्ये. रोहित पोटले म्हटलं तर घोटवळ गावाला बिलॉंग करणारा आणि कुणाल बाईत देखील घोटवळ गावाला बिलॉंग करणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. बैकर सरांना विनंती आहे सर आपण टॉस बॉक्सवर येऊन टॉस करायचंय. नेक्स्ट मॅच सनी नील 11 वडाची वाडी आणि प्रीता 11 जावटे, आणि या 2 कर्णधाराच्या दरम्यान टॉस करतील आमचे सुनीलजी बैकर सर. बॉल द्या थोडा वेळ होतोय ना, अन्यथा वेळ होईल, खूप उशीर होईल स्पर्धेला. याच दरम्यान आपण पाहूया पुन्हा एकदा दर्शन शिंदे बॉलिंग मार्कवर. स्वागत फायटर संघाकडून. ओ यावेळेस आपण पाहतोय हा बॉल मात्र पारखला होता, ओळखला होता, मोठा हिट मारण्याचा प्रयास केला होता, पण इथं आपण पाहिलं थोडीशी पायाची मोमेंट आपण पाहिलीत ना, पुन्हा एकदा बॅकफुटवर गेला होता, पंच लावण्याचा प्रयत्न केला होता, थोडीशी मोमेंट मला योग्य वाटली नाही आणि इथं डॉट बॉलची सांगता केली जाते दर्शन शिंदेच्या माध्यमातून. याच दरम्यान आपण पाहतोय दर्शन शिंदेचा बॉल आहे ब्युटिफुल, आणि इथं केले रोहित पोटलेची दांडी गुल. विकेट क्रमांक 1 रोहित पोटले बॅक टू द पवेलियन.
या ठिकाणी मराठी उद्योजक सन्माननीय आदरणीय महेशजी सुतार साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती आहे आपण देखील स्टेजवर यायचं आहे. मराठी उद्योजक महेशजी सुतार साहेब. ज्या रोहित पोटलेने षटकार ठोकला होता ना दर्शन शिंदेला, त्याच रोहित पोटलेला इथं मात्र मैदानाच्या बाहेरचा रस्ता दाखवला. हा क्रिकेट आहे मित्रांनो खऱ्या अर्थानं. या क्रिकेटच्या खेळामध्ये कधी फासा पलटेल ना त्याचा काही नियम नसतो, कारण क्षणाक्षणाला फासे पलटणारा कुठला जर खेळ असेल ना तर हा टेनिस क्रिकेटचा थरार, हा टेनिस क्रिकेटचा महासंग्राम आज खऱ्या अर्थानं रंगलाय. माणगाव ग्रामीण प्रीमियर लीग सन 2024 पर्व पहिले आणि पहिल्याच पर्वामध्ये प्रकाश झोतातील अर्थात ज्याला आपण म्हणतो रजनी क्रिकेट, हा रजनी क्रिकेटचा खेळ इथं मात्र रंगलाय. एक आकर्षक खेळ आपल्याला पाहायला मिळतोय, चांगल्या मॅचेस पाहायला मिळतात. याच दरम्यान घुटना टेक तमाशा देख, पण इथं लाईन मात्र अप्रोच केली होती, चांगली लाईन फेकली आहे दर्शन शिंदे या बॉलरने. अचूक टप्प्याचा बॉल, सांगतोय फलंदाजाला तू कसाही फटका मार पण मी मात्र माझी लाईन योग्य ठेवणार, आणि त्याच पद्धतीचा बॉल हाताळलाय. डॉट बॉलची सांगता केली जाते दर्शन शिंदेच्या माध्यमातून. आर्यन देवकर बॅटिंग मार्कवर आलाय. यावेळेस आडव्या बॅटिंग खेळूला लॉब केलाय, हा बॉल मात्र स्टिअर होतोय. डीप मिड विकेटला बॉल चाललाय, बॉल खाली अक्षय उमासरे येतोय, चांगलं क्षेत्ररक्षण करतोय आणि याच दरम्यान धावा इथं देखील मिळतील. स्कोर कार्डवर 11 जर पाहिलात तर 8 धावा. प्रीता 11 जावटे संघ टॉस विन होऊन फिल्डिंग घेतली. नेक्स्ट मॅच मध्ये 8 धावा स्कोर कार्डवर. पहिल्या षटका अखेर 8 धावा. पाहतो एक जबरदस्त षटक या ठिकाणी पाहायला मिळालं आपल्याला दर्शन शिंदे या बॉलरचं या महत्वाच्या मॅच मध्ये. प्रेक्षकांच्या माहितीसाठी जे प्रेक्षक ऑनलाईन या स्पर्धेला जोडलेत आणि त्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी जो मैदानावर सामना सुरू आहे तो श्री बापूजी क्रिकेट संघ घोटवळ, अर्थात या संघाचे संघ मालक आमचे सन्माननीय कार्याध्यक्ष दीपक शेठ जाधव साहेब यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आणि दुसऱ्या बाजूला स्वागत फायटर म्हटला तर नक्कीच आमचे सुभाष शेठ दळवी साहेब अर्थात आमचे दाजी यांचा संघ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला आयकॉन आहे वैभव पोटले, दुसऱ्या बाजूला आयकॉन तेजस काळोखे यांच्यामध्ये हे घमासान मैदानावर सुरू आहे. बॉलिंग मार्कवर बदलाव झाला, आलाय शुभम शेपुंडे. हाफ ट्रॅकरचा बॉल, त्याला दिशा दाखवली, कव्हर मधून बॉल सरळ चाललाय, दन 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 बॉल सीमारेषा पार, आलाय बेस चौकार. दररोज दाखवली आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय, पुन्हा एकदा त्याच ताकदीने फटका मारण्याचा विचार केला होता, पण इथं आपण पाहतोय सर्कल मध्ये जरूर क्षेत्ररक्षक आहे. पॉइंटला सिंगल एकच धाव मिळतीये, सिंगल एका धावेने धाव संख्येमध्ये पुन्हा बदलाव केला जातोय. 13 धावा स्कोर कार्ड मध्ये. या ठिकाणी आपण पाहतोय स्कोररच्या भूमिकेमध्ये आमचे वैभव फराडे मॅन फ्रॉम घोटवळ पाहायला मिळतात आपल्याला, कारण समालोचकाच्या पाठीचा कणा जर कुणाला म्हणतात ना तर ते स्कोररला म्हटलं जातं आणि ते काम वैभव फराडेच्या माध्यमातून केलं जाते. वैभवजी आपलं देखील मनापासून हार्दिक स्वागत. लेफ्ट हँड बॅट्समन आपण पाहतोय कुणाल बाईत. मोठा हिट मारण्याचा प्रयत्न, इथं आपण पाहतोय वाईड बॉलचा इशारा, ऑफ साइडच्या स्टिकच्या बराचसा बाहेर जाणारा बॉल. पंचाने दोन्ही हात खोललेत, वाईडच्या साइडने धावसंख्येमध्ये बदलाव केला जातोय. स्कोर कार्डवर आपण पाहिलं ना तर आतापर्यंत 14 धावा. याच दरम्यान आपण पाहतोय मोठा फटका खेळलाय, हा बॉल आपण
20 धावा स्कोर कार्डवर. याच दरम्यान आपण पाहतोय हा बॉल इथं पाहतोय वाईड बॉलचा इशारा. 21 धावा. ओ हो पुन्हा एकदा मोठा हिट. यावेळेस मात्र कुणा यात वाईड बॉलचा इशारा जरूर या ठिकाणी. जर हॅट्रिक केली तर विलास येलकर यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज दिले जाईल. आतापर्यंत 2 षटकार जरूर आपण पाहतोय. कुणाल बाईच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाले. काय हॅट्रिक करेल का? पण इथं आपण पाहतोय हा बॉल मात्र अतिशय चांगला फेकलाय शुभम शेपोंडे या बॉलरने. डॉट बॉलची सांगता इथं केली जाते. भाजपा युवा मोर्चा कार्यकारिणी सदस्य सन्माननीय शैलेशजी म्हसकर यांच्याकडून समालोचक 100 रुपयाचं कॅश प्राइज. याच वेळेस आपण पाहतोय हा बॉल इथं डॉट बॉलची सांगता जरूर या ठिकाणी केली जाते. आणि षटक क्रमांक दुसरा समाप्त होते. 2 षटक अखेर आपण पाहतोय. टोटल धावसंख्या होते 28 धावा. बापूजी क्रिकेट संघ घोटवळ संघाची एक चांगली टोटल आपल्याला पाहायला मिळते. त्याचप्रमाणे ग्रुप ग्रामपंचायत पहूर माजी उपसरपंच संतोषजी दळवी साहेब यांच्याकडून देखील 100 रुपयाचे कॅश प्राइज. तसेच ग्रुप ग्रामपंचायत पहूर नवनिर्वाचित सदस्य राजू शिंदे यांच्याकडून देखील 100 रुपयाचे कॅश प्राइज. आणि आमचे मित्र राकेशजी निकम हेटवणे यांच्याकडून देखील 100 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे. त्या सर्वांचं मनापासून हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत करीत आहोत. धन्यवाद. असंच प्रेम असू द्या, असंच सहकार्य करा हीच विनंती नक्कीच आपल्याला असेल. जाऊया मित्रांनो, मॅच देखील मैदानावर सुरू आहे. घड्याळामध्ये आपण पाहिलेत ना, रात्रीचे 1:19 होत्यात घड्याळामध्ये. आणि बॉलिंग मार्कवर आपण पाहतोय पुन्हा एकदा दर्शन शिंदे. हाफ ट्रॅकरचा बॉल, त्याला छेडखानी करण्याचा प्रयत्न इथं केला होता आर्यन देवकर या फलंदाजाने. आर्यन देवकर म्हटलं तर हार देखील घोटवळ गावाला बिलॉंग करणारा खेळाडू. म्हणजे बापूजी क्रिकेट संघ घोटवळ पाहिलं ना तर या टीम मध्ये जवळजवळ 5 ते 6 खेळाडू मला वाटतं घोटवळचेच आपल्याला पाहायला मिळतील. ज्या पद्धतीने टीम सिलेक्शन केले ना वैभव पोटलेने, खऱ्या अर्थानं आपल्या खेळाडूंवर विश्वास दाखवलाय त्यानं. यावेळेस आपण पाहतोय सुरेख फटका खेळला हा बॉल लॉंग ऑफच्या मधोमध. त्या ठिकाणी नितेश काळोखे आलेत बॉलच्या आडवे, केलंय क्षेत्ररक्षण. सिंगल एकच धाव मिळते. सिंगल एका धावेने स्कोर कार्डवर आपण पाहूया 29-29 चा आकडा. नक्कीच बापूजी क्रिकेट संघ घोटवळ संघाचा जरूर आपण पाहतोय. कुणाल बाईत लेफ्ट हँड बॅट्समन आणि हे डावखुरा फलंदाज अतिशय घातक शैलीचे नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात. त्यातलाच घोटवळ गावचा कुणाल बाईत, ज्याला मी अनेक वर्ष पाहतो एक चांगले बॅटिंग करताना. एक चांगला फलंदाज आहे आणि खास करून लेफ्ट हँडने सुरेख फटके खेळतो. हे अनेक वेळा नक्कीच आपण याची डोळा पाहिला. आणि या मॅच मध्ये देखील 2 षटकार त्याच्या बॅट मधून आलेत. याच दरम्यान आपण पाहतो लेग सुरेख फटका जरूर केला, बॅकफुटवर गेला होता. सिंगल एक धाव, हलक्या हाताने बॉलला स्टिअर केले, डाऊन द ग्राउंड फटका खेळला होता. सिंगल एक धाव, स्ट्राइक रोटेट केली जाते. आर्यन देवकरला स्ट्राइक एंडवर येतोय. इथं आपण पाहतोय रायटी लेफ्टी कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळते आपल्याला. रात्रीचे 1:20 आणि मैदानाच्या आतमध्ये थंडावा थोडासा पाहायला मिळतोय. तसं पाहिलं तर एप्रिलचा महिना आहे, गरमीचे दिवस आहेत आणि या गरमीच्या दिवसामध्ये इथं देखील थोडीशी थंडी आपल्याला जरूर पाहायला मिळते. हलकासा थंडावा आलाय वातावरणामध्ये. यावेळेस आपण पाहतोय घुटना टेक तमाशा देख, डाऊन द ग्राउंड बॉल येतोय लॉंग ऑनच्या डोक्यावर. क्षेत्ररक्षक तिथं आपण पाहतोय अजय मोरे जरूर क्षेत्ररक्षण करताना आपल्याला पाहायला मिळतोय. वा, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं.
पण इथं रनिंग देखील जबरदस्त पाहायला मिळाली. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा. या 2 धावेने स्कोर कार्ड मध्ये बदलाव केला जातोय. स्कोर कार्ड वर 32 चा आकडा गाठलाय. बापूजी क्रिकेट संघ घोटवळ संघाने पुन्हा एकदा षटकातील आपण पाहूया. पुढचा बॉल दर्शन शिंदे याचा. ओ हो, यावेळेस आपण पाहतोय अचूक टप्प्याचा बॉल. शरीरापासून थोडासा दूर बॉल फेकलाय. वाईड यॉर्कर मध्ये सक्सेसफुल झालाय दर्शन शिंदे हा बॉलर. स्वागत फायटर संघाकडून. स्वागत फायटर. बापूजी क्रिकेट संघ घोटवळ. एका बाजूला आमचे दाजी असतील तर दुसऱ्या बाजूला आमचे कार्याध्यक्ष दीपक शेठ जाधव यांच्यामध्ये लढत मैदानावर सुरू आहे. या दरम्यान मात्र मोठा फटका खेळला आर्यन देवकरने. डीप मिड विकेटला अक्षय उमासरे हा बॉल मिस करताना पाहायला मिळतोय. आणि या बॉलवर पंच वन बाउन्स धमाकेदार आलाय बेस चौकार. जरूर संघाचा कर्णधार तेजस काळोखे अक्षय उमासरेकडे पाहतोय, कारण अक्षय कडून ही चुकी होणं अपेक्षा नव्हती त्याला. एक चांगला फिल्डर आहे अक्षय उमासरे, पण डीप मिड विकेटला जरूर चुकी केली त्याने. 36 धावा आणि आता 12 बॉल मध्ये 21 धावांची गरज. बापूजी क्रिकेट संघ घोटवळ संघाला जिंकण्यासाठी हाय व्होल्टेज सामना जरूर रात्रीचा सुरू आहे या मैदानामध्ये. 12-21 म्हटलं तर मॅच अजूनही संपलेली नाहीये. बॉलिंग मार्कवर या ठिकाणी बदलाव केला जातोय. बॉलिंग मार्कवर आपण पाहतोय मला वाटतं नितेश काळोखेला आणलंय, जो एक महत्वाचा बॉलर आहे स्वागत फायटर संघाचा. खरंच या सन 2024 मध्ये नितेश काळोखेने काय बॉलिंग केली होती. जावटे गावच्या भोसले मैदानावर अप्रतिम मारा केला होता आणि बेस्ट बॉलरची ट्रॉफी जरूर मिळवली होती. सुरेख खेळ केला होता. ती बॉलिंग जर केली, ती अचूक टप्पे फेकले तर इथं देखील काही होऊ शकते या सामन्यामध्ये या मॅच मध्ये. समोर आहे लेफ्ट हँड बॅट्समन कुणाल बाईत, मॅन फ्रॉम घोटवळ. राईट हँड बॅट्समन आर्यन देवकर, मॅन फ्रॉम घोटवळ. तर घोटवळच्या समोर आहे मॅन फ्रॉम पहूरचा बॉलर नितेश काळोखे. यावेळेस आपण पाहतोय षटकातील पहिला बॉल मिस करताना कुणाल बाईतला नितेश काळोखे आपल्याला पाहायला मिळतोय या मॅच मध्ये. धन्यवाद राकेशजी निकम. आपण खरंच नित्यांत प्रेम करत असता आमच्या समालोचक आणि कॉमेंट्रीवर, त्याबद्दल आपलं मनापासून हार्दिक स्वागत. यावेळेस आपण पाहतोय मोठा हिट मारण्याचा प्रयत्न. बॅटच्या खालच्या भागाला बॉल लागतोय. सिंगल एक धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. रनआउटचा चान्स. या दरम्यान मात्र थ्रो केला जातोय एंड कडे, पण इथं मात्र तेच तरार कुणाल बाईत पाहायला मिळते आपल्याला. 2 धावा इथं घेतल्या जातात आणि या 2 धावेच्या सहाय्याने स्कोर कार्ड वर बदलाव केला जातो. 38-38 चा आकडा हळूहळू गाठलाय. खऱ्या अर्थानं बापूजी क्रिकेट संघ घोटवळ संघाने आता अजूनही 10 बॉल मध्ये 19 धावांची गरज जिंकण्यासाठी या मॅच मध्ये. 10 बॉल 19 धावा. षटकातील पाहूया पुढचा बॉल. या दरम्यान पुन्हा एकदा पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न केला आपल्या फॉलोअर थ्रू मध्ये. इथं रनआउटचा चान्स. ओ DRS. थर्ड अंपर कडे इशारा आलाय, चेक केला जाईल. बाकी कोणी गर्दी करू नका प्लीज, फक्त पंच त्या ठिकाणी चेक करतील, विनंती असेल मित्रांनो. नितेश काळोखेने जर हॅट्रिक घेतली तर पहूर ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सदस्य राजू शिंदे यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज दिलं जाईल. खास नितेश काळोखेसाठी ऑफर. चेक केला जातो या ठिकाणी पाहूया. जरूर या ठिकाणी चेक केला जातोय. पंच देखील आहेत आमचे त्या ठिकाणी. काय निर्णय असेल साऱ्यांच्या नजरा थर्ड अंपर कडे जरूर लक्ष वेधलंय. तेजस काळोखे जरूर या ठिकाणी
आणि यावेळेस फलंदाज सुरक्षित पोहोचलाय क्रीज मध्ये, पॉपिंग क्रीज मध्ये. ही धाव या ठिकाणी कंप्लीट घेतली जाते. अजूनही 9 बॉल मध्ये 18 धावांची गरज जिंकण्यासाठी. वा, हृदयाचे ठोके वाढवणारी मॅच जरूर या ठिकाणी मैदानामध्ये पाहायला मिळते आपल्याला. बापूजी क्रिकेट संघ घोटवळ आणि स्वागत फायटर्स. षटकातील नितेश काळोखेचा नेक्स्ट बॉल. या दरम्यान मात्र फटका खेळलाय जरूर. यावेळेस डाऊन द ग्राउंड बॉल पॉइंटच्या दिशेला चाललाय. क्षेत्ररक्षक त्याच्या पाठीमागे पळतोय, पण इथं मात्र 2 धावा. वा भाई वा, 2 धावा. हळूहळू मात्र प्रेशर अजूनही दोन्ही टीमवर जरूर आहे. 2 धावेने स्कोर कार्ड मध्ये 41 धावा. नितेश काळोखे, तेजस काळोखेने आपल्या इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं होतं की नितेश काळोखे माझा महत्वाचा बॉलर असणार आहे. स्वतःचा सख्खा भाऊ आहे, त्याच्यावर विश्वास ठेवलाय आयकॉन तेजस काळोखेने. यावेळेस पुढचा बॉल. या दरम्यान मात्र ओ हो हो, व्हाट अ कॅच. अमोल चोपडे, मॅन फ्रॉम जावटे गावाला बिलॉंग करणारा अमोल चोपडेने टिपलाय, झेल संपलाय. इथं फलंदाज आर्यन देवकरचा खेळ. कमॉन डीजे. तर आता आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये संघाचा आयकॉन कर्णधार वैभव पोटले. मला आठवतंय वैभव पोटले याच मैदानावर ज्यांनी तब्बल 6 बॉल मध्ये लगातार आपण पाहिलं ना तर 5 षटकार ठोकले होते. हेच ते मैदान होतं. मराठी उद्योजक आमचे महेश दादा सुतार यांचं या ठिकाणी स्वागत सत्कार करण्यासाठी मी आमचे राम येलकर साहेबांना विनंती करतो. आपण महेश दादा सुतार एक मराठी उद्योजक आहेत, त्यांचा स्टेजवर मान सन्मान करायचा आहे. षटकातील आपण पाहूया. यावेळेस आपण पाहतोय सूर्य फटका खेळलाय, पण इथं ओ हो, दर्शन शिंदे हा बॉल मिस करताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि हा बॉल सरळ सीमारेषा पार. बापूजी क्रिकेट संघ घोटवळ संघाचे छोटे छोटे समर्थक काय डान्स करताना आपल्याला पाहायला मिळतात यावेळेस टॉस बॉक्स कडे. जबरदस्त डान्स. खऱ्या अर्थानं मित्रांनो हा सपोर्ट असतो, आणि जेवढा सपोर्ट तुम्हाला पुढे घेऊन जात असतो आयुष्यामध्ये देखील आपल्याला सपोर्ट असेल ना तर नक्कीच आपण पुढे जाऊ शकतो. क्रिकेटच्या मैदानामध्ये देखील सपोर्ट आपल्याला पाहायला मिळतोय. आणि आता 6 बॉल मध्ये 12 धावांची गरज. थोडा स्पीडअप घ्या प्लीज. आयोजकांच्या सूचना त्यात स्वागत फायटर संघ स्पीडअप घ्यायचं आपण. 6 बॉल मध्ये 12 धावा जिंकण्यासाठी. सर्वेश या स्पर्धेचा नियम काय, कंपल्सरी चेसिंग आहे की कंपल्सरी चेसिंग? या स्पर्धेचा रूल आहे कंपल्सरी चेसिंग. खरंच आपण पाहतोय, आपण खेळतोय माणगाव ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशन आयोजित माणगाव ग्रामीण प्रीमियर लीग 2024 पर्व पहिले, अर्थात रजनी क्रिकेट. आणि खरंच एक आपल्या विभागाचा आणि या असोसिएशन मध्ये अनेक वेळा समालोचन करण्यासाठी मी आलो. आणि खरंच आज देखील एक महत्वाच्या या चषकामध्ये, या नाईट स्पर्धेमध्ये एक समालोचक म्हणून आपण सर्वांनी मान सन्मान केला, त्याबद्दल आयोजक कमिटीचा तसेच आमचे मित्र सुजल वडे नेहमीच आमच्यावर नित्यंत प्रेम करत असतात, त्यांचं देखील मनापासून हार्दिक सहर्ष मी स्वागत करतोय. आणि आता खऱ्या अर्थानं 6 बॉल मध्ये 12 धावांची गरज जिंकण्यासाठी या मॅच मध्ये. बॉलिंग मार्कवर आपण पाहतोय अक्षय गायकर यावेळेस पाहायला मिळतोय. अक्षय गायकर म्हटलं तर विठ्ठल नगर गावाला बिलॉंग करणारा हा बॉलर यावेळेस मात्र बॉलिंग मार्कवर आलाय. काय
6 बॉल मध्ये 12 धावा होतील का, की 6 बॉल मध्ये 12 धावा डिफेन्स केल्या जातील, हे देखील पाहण्याची इथं गरज आहे. स्ट्राईक एंड वर कुणाल बाईत लेफ्ट हँड बॅट्समन. यावेळेस अक्षय गायकरचा पहिला बॉल आणि पहिला बॉल यावेळेस आपण पाहतोय सुरेख फटका खेळलाय. बॉल कव्हरच्या दिशेला चाललाय. अक्षय उमासरे बॉल खाली येतोय. सिंगल एकच धाव. 5 बॉल 11 धावा जिंकण्यासाठी तेजस काळोखे संघाचा कर्णधार इथं सांगताना समजावताना अक्षय गायकरला पाहायला मिळतोय. 5 बॉल मध्ये 11 धावा. समोर देखील टीमचा आयकॉन आहे, नाव आहे वैभव पोटले, ज्याच्याकडे दमखम षटकार मारण्याचा आहे. हे तुम्ही आम्ही अनेक वेळा याच मैदानात पाहिलंय. हे मैदान गाजवणारा खेळाडू आहे वैभव पोटले. मॅन फ्रॉम घोटवळ आयकॉनच्या भूमिकेमध्ये आहे. पण इथं काय अक्षय गायकर त्याची दिशाभूल करेल का. षटकातील दुसरा बॉल. ओ हो 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 याच दरम्यान रनआउटचा चान्स. आणि इथं आपण पाहतोय हा बॉल मात्र तेजस काळोखेचा जर स्टंपला लागला असता तर इथं धोका झाला असता. पण 1 धाव कंप्लीट. 4 बॉल मध्ये 10 धावांची गरज जिंकण्यासाठी. हा फरक आहे मित्रांनो रात्रीचा क्रिकेट आणि दिवसाचा क्रिकेट. कधी कधी रात्रीच्या क्रिकेट मध्ये मोठे फटके घेणं खूप अवघड असतं, खूप कठीण असतं. इथं 4 बॉल मध्ये 10 धावांची गरज असताना कुणाल बाईत लेफ्ट हँड बॅट्समन. हा बॉल आणि याच दरम्यान आपण पाहतोय चांगला फटका जरूर केला. वाईडिस लोंगाच्या डोक्याला बॉल चला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. सिंगल एकच धाव. ओ हो 3 बॉल मध्ये 9 धावांची गरज. 3 बॉल मध्ये 9 धावा. आता हाताला पायाला आणि अक्षरशः डोक्याला घामच घाम फुटलाय. थरथराट झाला हा सामना. 3 बॉल मध्ये 9 धावा. काय होईल मॅच मध्ये. षटकातील आपण पाहूया अक्षय गायकरचा पुढचा बॉल आणि ओ हो आणि इथं विकेट विकेट विकेट. कुणाल बाईत बॅक टू द पवेलियन. कम ऑन डीजे. धावांची गरज जिंकण्यासाठी बापूजी क्रिकेट संघ घोटवळ संघाला. 2 बॉल 9 धावा. पतझड़ हुए बिना पेड़ों पर नए पत्ते नहीं आते और कठिनाई संघर्ष सहे बिना अच्छे दिन नहीं आते. जरूर इथं संघर्ष करावा लागणार आहे. इथं मात्र मेहनत करावी लागणार आहे. नवीन फलंदाज सूरज बुरटे मॅन फ्रॉम घोटवळ. ही घोटवळची लाईन मात्र मैदानावर लागली आहे. पण 2 बॉल मध्ये 9 धावा बनतील का प्रश्नचिन्ह असताना 5वा बॉल आणि याच दरम्यान या बॉलला उडवलंय. बॉल खाली क्षेत्र. गो आणखी एक विकेट. वैभव पोटले बॅक टू द पवेलियन. कम ऑन. सामना जर स्वागत फायटर जिंकला तर नक्कीच क्वालिफाय होऊ शकतो. कारण याच्या अगोदर एक सामना जिंकलाय. काय सामना फिरवलाय. वा अक्षय गायकरचं कौतुक करावं लागेल. जबरदस्त या ठिकाणी बॉलिंग अटॅक पाहायला मिळाला. आता एका बॉल मध्ये 9 धावा. काय बॉलिंग केले अक्षय गायकरने. षटकातील शेवटचा बॉल अक्षय गायकरचा आणि शेवटचा बॉल आपण पाहतोय सुरेख फेकलाय. आणि अशा प्रकारे स्वागत फायटर संघ या ठिकाणी विजयी होतोय. विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन. तर बापूजी क्रिकेट संघ घोटवळ पराभूत होतोय. त्यांचं देखील मनस्वी कौतुक कौतुक कौतुक. या ठिकाणी पाण्याचे जार आपण जे इतरत्र नेलेले आहेत खेळाडूंना